नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुश खबर। 16 जून सोमवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। 16 जून म्हणजेच आजपासून एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आता बस पास मिळविण्यासाठी लांब रांगांमध्ये उभे राहण्याची गरज पडणार नाही, तर त्यांची पास थेट शाळेतच उपलब्ध होणार आहे। यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे। तर बघा, त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली। जुलै 2024 पासून या योजनेअंतर्गत प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना लाभ दिला जात आहे। या अंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। जुलै 2024 ते मे 2025 या कालावधीमधील एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। दरम्यान जून महिन्याचा 12वा हप्ता हा 15 ते 20 जून दरम्यान जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यामुळे या काळात जून महिन्याचा हप्ता जमा होतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी खळबळ उडून देणारा आरोप केला आहे। बच्चू कडू यांच्या या आरोपाच्या निशाण्यावर सत्ताधारी भाजप असल्याचे स्पष्ट समजत असलं तरी त्यांनी नाव घेणं टाळलं आहे। मात्र समझने वालों को इशारा काफी होता है या संकेतातून सर्व काही सूचक सांगून टाकत हा आरोप करत सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न बच्चू कडू यांनी केला आहे। बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या थकीत अनुदानासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलं। सत्ताधारी महायुतीमधील शिवसेनेच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं। मात्र या आंदोलनाकडे सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख पक्ष भाजपने लांबूनच प्रतिसाद दिला। अन्नत्याग आंदोलनामुळे प्रकृती खालावलेल्या बच्चू कडू यांनी उपचारादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना खळबळ उडून देणारा आरोप करत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, आषाढी एकादशी जवळ आल्याने आता वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागले आहेत। यंदाचा वारी सोहळा 18 आणि 19 जूनला सुरू होणार आहे। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 18 जून रोजी सुरू होईल आणि याच दिवशी तुकोबांची पालखी देहूतून प्रस्थान करेल। तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 19 जून रोजी होईल। पालखी सोहळा दिवे घाटातून जातो। ते अतिशय विलोभनीय दृश्य असते। हे पाहण्यासाठी आणि कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेक जण डोंगरावर चढतात, परंतु यंदा पालखी सोहळ्याच्या मार्गातील दिवे घाटात डोंगरावर चढण्यास सक्त बंदी घालण्यात आली आहे। तर बघा, त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, देशात गेल्या काही महिन्यांपासून जात जनगणना आणि जनगणनेची चर्चा सुरू आहे। यासाठी राजपत्रित अधिसूचना जारी करण्यात आली आहे। लोकसंख्येची जनगणना 2027 या वर्षात केली जाणार आहे। तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी जनगणनेच्या तयारीचा आढावा घेतला। त्यांनी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, महापंजीयन आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। सरकारी निवेदनानुसार ही जनगणना पूर्णपणे डिजिटल असणार आहे। यासाठी मोबाईल ॲप्स तयार केले जातील आणि त्यामध्ये जनगणनेशी संबंधित सर्व माहिती गोळा केली जाईल। हे ॲप्स 16 भाषांमध्ये उपलब्ध असणार आहेत।